नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम माझ्या लाडक्या बहिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी लाडक्या बहिणी संदर्भामध्ये मी अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पहा, फेब्रुवारी आणि मार्चचा जो काही हप्ता आहे बघा, तो लवकरच आपल्या खात्यामध्ये पडणार आहे. त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी बघा आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. पहा, अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडक्या बहिणीला या ठिकाणी बघा आता महिला दिनानिमित्त डायरेक्ट 2 हप्त्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा. सगळी अपडेट पाहण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल आणि अशीच माहिती समोर आपली अपडेट तुमच्या समोर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या भावाला सपोर्ट करायचा बघा. या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा पाहता आणि या व्हिडिओला लगेचच्या लगे व्हायरल करा अख्ख्या पाहुण्या रावळ्यामध्ये. लगेचच्या लगेच ज्यांनी कोणी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले असतील कमीत कमी आपल्या 5 मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. या ठिकाणी बघा अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आणलेली बघा. व्हिडिओ काय तुम्ही समोर बघू शकता. सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत आहोत. डिसेंबरपर्यंत 80 लाख महिला ज्या आहेत ते या योजनेतून वगळल्या जाणार. त्याचा विरोधकांचा आरोप आहे. विरोधक हे सुरुवातीपासून आरोप करतच आलेले आहेत. आम्ही साधारणपणे जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो आहोत. गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास 2,35,00,000 2,40,00,000 इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत. विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या 5-6 महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत. पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार. या हप्त्यामध्ये केवळ फेब्रुवारीचा हा निधी असणार आहे की मार्चचा सुद्धा? फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता 2100 रुपये अर्थ करणार याचे आश्वासन होतं. या अर्थसंकल्पात त्याची तरतूद 2100 रुपये अशी करण्यात येणार आहे. त्याबद्दल काही नाही, साधारणपणे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा विभाग म्हणून येतो तो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं, ती यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की 3-3.5 हजार महिलांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि 30 लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं. तशाच पद्धतीचा पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिकरित्या सक्षम व्हावं. त्यामुळे त्यासाठी आम्ही अधिकाधिक विभाग म्हणून लक्ष केंद्रित. तर आपण सर्वांनी बघितलं लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली. पहा, 8 मार्चला महिला दिनानिमित्त या ठिकाणी 2 महिन्याचे पैसे लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार आहेत. पहा, अशी माहिती बघा जे काय मंत्री आदिती तटकरे यांनी दिली असून
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती, परंतु फेब्रुवारी मार्च महिन्याचे हप्ते एकत्र देणार असल्याची माहिती या ठिकाणी अजित तटकरे यांनी सांगितलेली आहे. बघा, चेकवर सह्या वगैरे सगळ्या झालेल्या आहेत. त्यामुळे बघा या ठिकाणी इथूनपर्यंत बघा आत्तापर्यंत जानेवारीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी हप्ते भेटलेले आहेत. बघा, इथपर्यंत तुम्हाला एकही हप्ता न चुकता किती रुपये भेटले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं. बघा, तुम्हाला लाडकी बहीण चालू झाल्यापासून सगळे हप्ते भेटले असेल तसं टाईप करा, की अजून एक सुद्धा हप्ता नसेल भेटला ते सुद्धा टाईप करा. काही महिलांना बघा अजून जानेवारीचा हप्ता सुद्धा भेटलेला नाही, त्याने सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमची जी समस्या असेल ती. त्याचप्रकारे तुम्हाला हा हप्ता कधी भेटणार आहे तर या ठिकाणी तारीख समोर आली बघा. 8 मार्चला या ठिकाणी महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी गोड बातमी आलेली पहा. आणि या महिन्यामध्ये बघा 2,11,08,60 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. बघा, दरम्यान महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणीसाठी सरकारने या ठिकाणी गिफ्ट दिलेलं आहे पहा. डायरेक्ट 2 महिन्यांचे पैसे आपल्या खात्यावर टाकले जाणार आहेत. फेब्रुवारीमध्ये राज्यामधील विविध जिल्ह्यामध्ये करण्यात आलेल्या सामान्य प्रक्रियेमध्ये अपात्राच्या संख्येमध्ये भर पडली आहे. बघा, या ठिकाणी आत्ता भरपूर प्रमाणामध्ये कडक या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे आणि जे काही अपात्र महिला असतील बघा त्या अपात्र महिला या ठिकाणी बाजूला करत आहेत. ज्यांचे डॉक्युमेंट अपूर्ण आहेत त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे येणार नाही. आणि हे जे काही पैसे बघा या महिन्याचा 1,500 किंवा 3,000 रुपये हप्ता आहे हा फक्त पात्र महिलांच्या खात्यामध्ये टाकला जाणार आहे. बघा, ज्यांच्या अकाउंटला आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर सगळं व्यवस्थित लिंक असेल त्यांनाच या ठिकाणी हे पैसे पाठवण्यात येणार आहेत. ज्यांचे पण डॉक्युमेंट अपूर्ण असतील बघा त्यांनी व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. आणि ज्यांच्या पण खात्यावर व्यवस्थित पैसे चालू आहेत त्यांनी या ठिकाणी कुठली छेडछाड करायची नाही. व्यवस्थित आपला लाभ आपल्या खात्यामध्ये जमा करून घ्यायचा आहे आणि दर महिन्याला या ठिकाणी खातं चेक करायचं आहे. पहा, खातं चेक केल्यानंतर आपल्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार आहेत. आणि त्याचप्रकारे जे काही पैसे असतील बघा ते पैसे लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला चांगल्या कामासाठी उपयोग करायचे आहेत. पहा, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. बघा, या ठिकाणी बघा जवळजवळ 2 लाख महिला अपात्र करण्यात येणार आहेत. 2 लाख महिलांना अपात्र ठरत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता या महिलांच्या खात्यामध्ये येणार नसल्याचं समोर येतं. या पार्श्वभूमीवर पात्र महिलांसाठी सरकारने आनंदाची बातमी. आता आपण पात्र आहेत त्यामुळं आपल्यासाठी अतिशय खुशखबर महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याला कुठलीही या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही. पहा, अतिशय महत्त्वाची अपडेट मी आपल्यासाठी आणलेली. आत्तापर्यंत किती पैसे तुम्हाला खात्यावर भेटले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करायची. जी काही माहिती बघा आदिती तटकरे यांनी सांगितलेली की हप्त्याची तारीख कधी तर 8 मार्चला या ठिकाणी फिक्स आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. पैसे कधी जमा होणार आहेत? 8 मार्चला जमा होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणी काळजी करायची नाही. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करायची आहे.